प्रिय दर्शकांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत की तुळशी मातेने श्री विष्णूंना का दिला श्राप। तर एक वेळ अशी होती की देवी लक्ष्मी भगवान श्री हरी यांच्याकडे आली आणि म्हणाली, हे भगवान, आज मी मृत्यूच्या दुनियेत प्रवास करत असताना मी पाहिले की अनेक स्त्रिया दररोज तुळशीला पाणी देतात, परंतु काही स्त्रिया त्याऐवजी तुळशीला पाणी देत होत्या। भगवान शंकरांच्या शिवलिंगावर तुळशीचे पाने अर्पण करून बेलावाची पाने अर्पण केली जात होती। हे भगवान, तुळशीला पवित्र आहे आणि पूजनीय वनस्पती मानले जाते, मग तिच्याशी असा भेदभाव का? हे भगवान, मी देखील ऐकले आहे की भगवान ब्राह्मण देवाच्या वरदानामुळे तुळशीने तुला आणि भगवान शिवाला जे दिले होते त्यामागील कथा काय आहे? हे देवा, जगाच्या पालनकर्त्या, मला आशीर्वाद दे आणि माझी उत्कृष्टता पूर्ण कर। मित्रांनो, तेव्हा भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, हे लक्ष्मी, तुला जे प्रश्न आहेत आजचा दिवस अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी विचारला आहे, म्हणूनच देवी तुळशीला खूप महत्त्व आहे। ती माझी पत्नी आहे, पण भगवान शिवाच्या पूजेत तिचा वापर निषिद्धच आहे। जो कोणी असे करतो तो मोठा पाप मानला जातो आणि तोच शंख माझा आहे आवडती गोष्ट, पण ती भगवान शिवाच्या पूजेमध्ये निष्पद मानली जाते। हे लक्ष्मी, आज मी तुम्हाला एक रहस्यमय कथा सांगणार आहे जी फक्त ऐकल्याने सर्व भक्तांच्या सर्व मोठ्या मनोकामना पूर्ण होतात, त्यांचे पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर त्या व्यक्तीला परम मोक्ष प्राप्त होतो। हे देवी लक्ष्मी, माझी तुला विनंती आहे, तू ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकावी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी तिचा प्रसार करावा। तेव्हा लक्ष्मी देवी म्हणतात, हे परमेश्वरा, हे माझे आणि सर्वांचे भाग्य आहे मानवजातीची तुमची ही कथा ऐकावी। मित्रांनो, हे पवित्र कथा सांगतात श्री हरी म्हणतात, हे लक्ष्मी, प्राचीन काली वित्रचिटी नावाचा एक राक्षस राहत होता आणि तो एक राजा होता। तो राजा होता जो अत्यंत शूर आणि पराक्रमी होता। राक्षस मात्र त्याच्या राज्यात सर्व प्रजा सुखाने राहत होती, तिन्ही लोकांमध्ये शांती नांदत होती। तसेच त्याचा मुलगा दंभ होता जो शूर, धार्मिक आणि श्रीहरीचा भक्त होता। वित्रचिटीनंतर दंभ हा राक्षस राजा झाला, पण त्याने ते केले खूप दिवसांपासून मूल झाले नाही। मग त्याला आपल्या भविष्याची आणि आपल्या मुलाची चिंता वाटू लागली। त्यानंतर राज्य कोण सांभाळणार? मग ते दैत्य गुरु शुकाचार्य त्याला गुरु बनून त्याच्याकडून श्रीकृष्ण मंत्राचा जप करून घ्यावा प्राप्त आणि पुष्कर केल्यानंतर मित्रांनो, भगवान श्रीहरी तपश्चर्या करू लागले। लक्ष्मी तपश्चर्या करत असते आणि असे म्हणतात, तब्बल 1,00,000 वर्षे गेली आणि मग एक दिवस सत्याच्या डोक्यातून एक दिव्य प्रकाश पडतोय, त्यामुळे सर्व जग व्यथित होते, म्हणून तो वेगवान समुद्रात जातो। त्यावेळी प्रकाशात मग्न असतो। लोकपालामुळे सर्व देवी देवता त्रासलेले आहेत। भगवान ब्रह्मा आणि ऋषी घाबरलेले आणि श्रीहरीला भेटून हा प्रलय तीव्र करणे हे जाणून घेण्यासाठी आपण वैकुंठ धाम येथे येऊन त्याला नम्रपणे विचारतो की, हे प्रभू, काही प्रलय होणार आहे का? कोणत्या कारणामुळे हे तेज उत्पन्न झाले आहे? आता आम्ही कोणत्या तेजाने कंटाळतो आहे? किंवा तूच सांग। हे परमेश्वरा, शरणागतांचे रक्षण करा। मग श्रीहरी सर्वांना शांत व मार्गदर्शन करताना
त्यांना सांगतात की अद्याप कोणतीही प्रलय आलेली नाही, कारण आता योग्य वेळ नाही. हा दिव्य प्रकाश माझ्या भक्ताच्या इच्छेने तपश्चर्या केल्याने निर्माण होतो. दैत्य राजा दंभ हे तेव्हाच घडले तेव्हा श्रीहरींचे शब्द ऐकून देवता शांत आणि निर्भयपणे आपापल्या निवासस्थानी परतल्या. तर दुसरीकडे स्वतः श्रीहरींना त्यांचा परम भक्त निर्भयपणे आपल्या निवासस्थानी परतल्या. तर दुसरीकडे स्वतः श्रीहरींना त्यांचा परम भक्त दैत्य राजा दंभ यांना वरदान द्यावे लागेल. तेव्हा तुम्ही स्वतः पुष्करला आलात तेव्हा दर्शन घेऊन भगवान दंभ अत्यंत प्रसन्न होऊन त्यांच्या पुढे नतमस्त होतात आणि त्यांची स्तुती करतात आणि म्हणतात, हे प्रभू, मला आशीर्वाद द्या, मला पुत्र प्राप्तीचे वरदान द्या. तिन्ही लोकांमध्ये त्यांचे नाव दिव्य आहे. मग श्रीहरी त्याला वरदान देतील आणि तेथून अदृश्य होतील. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे भगवान, लक्ष्मीच्या वरदानामुळे राक्षस राजा दंभची पत्नी गरोदर राहिली आणि त्या प्रकाशामुळे समुद्रातून उगवलेला मुलगा झाला. घरात मुलगा झाल्यामुळे दंभच्या आनंदाला पारावारला उरला नाही. मोठे यज्ञ आणि शुभ कार्य करत असताना त्यांनी जाती धर्माचे विधी केले आणि मुलाचे नाव ठेवले. तो खूप सुंदर मुलगा होता. त्याचे तेज समुद्राच्या दिव्य शंकरासारखे आणि मुलाचे नाव प्रत्यक्ष त्याने ठेवले. त्याचे समुद्राच्या दिव्य शंकरासारखे होते. म्हणूनच राक्षस गुरु शुक्राचार्यांनी त्यांचे नाव शंखचूड ठेवले. त्या मुलाचे दुसरे नाव जालंधर असे ठेवले होते. त्याने बालपणातच सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त केले आणि जेव्हा तो वयात आला, दैत्य गुरु शुकाचार्य आणि जयग्यू अव्य मुनी त्यांच्या सल्ल्याने पुष्करला जाऊन ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या सुरू केली. तेव्हा 100 वर्षाच्या कठोर तपश्चर्यामुळे ब्राह्मणदेवाचा मृत्यू झाला. प्रसन्न होऊन शंखचूड स्वतः ब्राह्मण देवांसमोर प्रकट झाले. ब्रह्माजींचे रूप पाहून शंखचूड यांनी त्यांची स्तुती केली आणि अत्यंत नम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि नम्रपणे त्यांच्याकडून वरदान मागितले. हे प्रभू, मला असे वरदान द्या की मी तिन्ही लोकांमध्ये राहू शकेन. मी झालो तर अजय. तेव्हा भगवान ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, आमेन, असेच होईल. मग त्यांनी सर्वत्र विजय मिळवून देणारे श्रीकृष्ण यंत्र प्रदान केले. त्यानंतर ब्रह्माजींनी त्यांना बद्रीधाम येथे जाऊन त्याच धर्माच्या ध्वजाची कन्या वृंदा हिच्याशी विवाह करण्याची आज्ञा दिली, जी एक तपस्वी आहे. असे बोलून ब्रह्माजी अंतर्धान पावले. त्यानंतर त्यांचे ते शुभ स्वरूप यंत्र धारण केले आणि ते बद्रीधामला गेले. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी देवी वृंदा, ती सुद्धा माझी महान भक्त होती आणि तिच्या हृदयात श्रीकृष्णांच्या रूपावर प्रेम होते. धर्मध्वजाची सुंदर कन्या वृंदा तिच्या महालाच्या जंगलात तपश्चर्येत तल्लीन होती. त्याच वेळी शंखचूड प्रकट झाली आणि वृद्धांची स्तुती करू लागली. तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून टाका. तेव्हा वृंदा रागावून तिला म्हणाली, हे गृहस्थ, तू इथून निघून जा. हे तुझ्यासाठी योग्य आहे, नाहीतर मी तुला शाप देईल आणि तुझी राख करीन. तुळशीच्या तोंडून असे शब्द ऐकून पूर्णपणे शंक झाला. चूड म्हणते, हे सुंदरी, तू मला ओळखीत नाहीस की माझे नाव कधी ऐकले नाहीस. मी देवांमध्ये भीती निर्माण करणारा शंखचूड राक्षस आहे. माझ्या मागील जन्मी मी श्रीकृष्णाचा मित्र होतो आणि माझे नाव सुदामा गोप होते. सध्या राधा देवीच्या शापामुळे
मी राक्षसाच्या रूपात जन्म घेतला आहे. मला या सर्व गोष्टी माहीत आहेत की श्रीकृष्णांच्या प्रभावामुळे मला माझ्या मागील जन्माची आठवण झाली आहे. परात्पर ब्राह्मणदेवाचा आदेश आहे. मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी येथे आलो आहे. जेव्हा ब्राह्मणदेवाने येथे पाठवल्याबद्दल शंखचूड बोलले तेव्हा वृंदा रागावली. तो शांत झाला आणि मनापासून ब्राह्मणजींचे स्मरण केले. त्याच वेळी ब्रह्माजीही तेथे प्रकट होतात. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, लक्ष्मी, वृंदा आणि जालंधरांचे एकमेकांशी असलेले वागणे पाहून ब्रह्माजी म्हणतात, वात्सा शान चूड, तू त्याच्याशी व्यर्थ वाद का घालत आहेस? गंधर्व विवाहाच्या पद्धतीनुसार तू दोघांनीही एकमेकांचा स्वीकार केला आहेस, कारण तू नक्कीच पुरुषाचे रत्न आहेस आणि साध्वी स्त्रियांमध्ये वृंदा सती हे एक रत्न आहे. अशा स्थितीत संघ एक पारंगत आणि पारंगत तो साधूनी असला पाहिजे. मग ब्राह्मणजी तुळशीला म्हणाले, सती साध्वी वृंदा, तू अशा साधूनी पुरुषाची परीक्षा का घेत आहेस? तो देव, दानव आणि दुष्ट लोकांचा सन्मान करणारा आहे. सुंदर स्त्री, तुम्ही सर्व जंगलातील सर्व योग्य ठिकाणी त्याच्याबरोबर सदैव राहाल. एवढेच नाही तर मृत्यूनंतर श्रीकृष्णाचे हे निवासस्थान पुन्हा गायींच्या जगात जाईल आणि त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही चौघांच्या निवासस्थानीही जाल. आपल्या इच्छेनुसार भगवान श्रीहरी वैकुंठात असे बोलून तुम्हाला ब्रह्माजी तुमची प्राप्ती होतील मदला गेल्या. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, ब्राह्मणदेवाच्या आज्ञेनुसार शंखचूड आणि तुळशी गंधर्व यांचा विवाह झाला आणि दोघीही आपापल्या महलात एकमेकांवर प्रेम करू लागले. नंतर काही वेळाने राक्षस गुरु ब्राह्मणदेवाच्या वरदानामुळे शुक्राचार्यांनी शंख वाजवून राक्षसांचा राजा केला. समोरचे सर्व देवदेवता पराभूत होऊन तेथून पळून गेले. अशी भयंकर आपत्ती पाहून भद्रकारी देवी आपल्या देवी शक्तीसह युद्ध करण्यासाठी रणांगणावर आली. त्यानंतर दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. काही वेळाने एक रणांगणात आकाशातून आवाज आला की, हे देवी, तू शंखचूडाला युद्धात पराभूत करू शकत नाही. हे तुझ्यासाठी बेकायदेशीर आहे, कारण जोपर्यंत शंखचूडा हा श्रीकृष्ण कवच अंगावर आहे आणि पत्नी वृंदा हिचे पवित्र अखंड आहे, तोपर्यंत कोणीही नाही रणांगणात त्याचा पराभव करू शकतो. भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, हे ऐकून भद्रकाली भगवान शिवाकडे पोहोचली आणि वाणीतून सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा भगवान शिव भगवान विष्णूंजवळ पोहोचले आणि त्यांना शंखचूड मारून धर्माचे रक्षण करण्याची प्रेरणा दिली. मग शिवाच्या आज्ञेनुसार श्रीहरी शंखचूडाच्या राज्यासाठी निघाला. तो वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून शंखचूड जवळ गेला आणि म्हणाला, मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे देवी लक्ष्मी, वचन पाळल्यानंतर श्रीहरीच्या रूपातील ब्राह्मणाने ते श्रीकृष्ण यंत्र मागितले. त्यामुळे त्याने ते देवी साधन तिला भेट दिले. तो बाहेर पडताच राजवाड्यातील श्रीहरी शंखचूडाच्या वेशात वृंदांच्या महालात दाखल झाले. वृंदांच्या दरवाजाजवळ आरडाओरड करून शंखचूडाच्या आगमनाची माहिती मिळाली. तेव्हा तो धावत येऊन त्याला मिठी मारली. तेव्हा श्रीहरी शंखचूडाच्या रूपात आला आणि वृंदाने
प्रेम संबंध प्रस्थापित केले आणि दुसरीकडे भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी शंखचूडचा वध केला, युद्धात पराभव केला. परंतु काही वेळा आनंद घेतल्यानंतर देवी तुळशीच्या मनात एक शंका उत्पन्न झाली. तेव्हा तिने श्रीहरींना रूपाने विचारण्यास सुरुवात केली. शंख, तू कोण आहेस? तू दृष्ट, त्वरित सांग. आज मायेने मला भस्म करणार. तू कोण आहेस? तू माझी पवित्रता नष्ट केलीस म्हणून मी तुला शाप देते. तुळशीचे कठोर शब्द ऐकून श्रीहरी प्रत्यक्ष रूपात आले. नंतर त्यांचे रूप पाहून वृंदाने लक्ष्मणांवरून ओळखले की तोच खरा श्री विष्णू आहे. परंतु तिचे पतीवरील भक्तीचे कर्तव्य होते नाश झाला म्हणून ती क्रोधित होऊन भगवान श्री विष्णूंकडे गेली. ती म्हणाली, हे विष्णू, तुझे हृदय दगडासारखे कठोर आहे. तुझ्यामध्ये तुझी थोडीशीही दया नाही. माझ्या पतीच्या कर्तव्याचे उल्लंघन केल्यामुळे माझा स्वामी नक्कीच मारला गेला असता. आता तू दगडाच्या सदस्यासारखा कठोर, निर्भयी आणि दृष्ट आहेस. माझ्या शापामुळे तू दगड बदलशील असे म्हणत त्यांनी शंख फुंकला आणि त्या सती साधीची पत्नी वृंदा ढसढसा रडू लागली आणि दुःखाने आक्रोश करू लागली. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, इतक्या भक्त भगवान शंकर ब्रह्माजींसोबत जेथे प्रकट झाले आणि वृंदाला समजावताना ते म्हणाले, हे देवी, आता माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक. त्यामुळे सर्व काही मानवी स्वरूपाचे दुःख दूर होते आणि श्रीहरीने सुद्धा निरोगी चित्ताने ऐकावे. कारण जे काही तुम्हा दोघांना आनंद देते ते मी तुम्हाला सांगेल. हे वृंदा, तुला जे पाहिजे ते मी तुला सांगेन. त्या तपश्चर्येचे फळ कसे यशस्वी होईल त्यानुसार फळ मिळेल ते सर्व काही आहे. आता तू मनुष्य देह सोडून दिव्य शरीर धारण कर. लक्ष्मीप्रमाणे वैकुंठामध्ये रोज फिरता. आता तुम्ही स्वतः स्त्री व्हा. तुम्ही हरीची पत्नी झाल्या आहात आणि श्रीकृष्ण देखील हे स्वीकारतात. इथल्या मानवी देहाचे नदीत रूपांतर होईल. तुझ्या तेजामुळे ती नदी भारतात गंडकी नावाने प्रसिद्ध होईल. तुळशी नावाने एक पवित्र वनस्पती जन्माला येईल. हे महादेवी, काही काळानंतर माझ्या वराच्या प्रभावाने तुळशीला पूजेच्या साहित्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल. हे सुंदरी, तू स्वर्गात, मृत्यू लोकात आणि पाताळात श्रीहरीच्या सान्निध्यात राहा. हेच तुला माझे वरदान आहे. तुम्ही वैकुंठामध्ये देवी रूपात, वृक्षाच्या रूपात देणारी असेल आणि तुझ्या शापामुळे श्रीहरी त्याच नदीच्या काठावर दगडाच्या रूपात राहतील. पण ती शालिग्राम तिला म्हणून ओळखली जाईल, जो अनेक प्रकारचे पुण्य वाढवतो. जो शालिग्राम शिला तर तुळशीपत्र ठेवतो त्याची सर्व पापे दूर होतील. मित्रांनो, भगवान श्रीहरी म्हणतात, हे लक्ष्मी, आज मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे देईल. तुळशी विष्णूला प्रिय आहे म्हणून ती भगवान शिवाच्या पूजेमध्ये वापरली आहे. तसे करण्यात मनाई आहे आणि तेथे भगवान शंकरांनी शंख फुंकला. चूड या राक्षसाचा वध केल्यावर त्याची अस्थी स्वर्गातून समुद्रात पडली आणि श्रीकृष्णाच्या तेजामुळे त्या अस्थीपासून शंख तयार झाले. हे लक्ष्मी, त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेत त्यांना वापर निषिद्ध आहे आणि तुळशी आणि शंखांचा वापर करण्यास मनाई आहे. माझे
हे सर्व काही आवडते आहे. जो कोणी भक्त रोज तुळशीला जल अर्पण करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात. कोणत्याही व्यक्तीने तुळशीमध्ये शालिग्राम शिला ठेवली आणि रोज पाणी अर्पण केले, मी त्यांना या जन्मानंतरच्या दुःखातून मुक्त करून मृत्यूनंतर अंतिम मोक्ष प्रदान करतो. जन्म हे देवी लक्ष्मी. आता मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. म्हणून मित्रांनो, आपल्या UM मराठी या चॅनलला आत्ताच अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब. जर तुम्हाला ही कथा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. कृपया हर हर महादेव आणि जय श्री हरिकृष्ण लिहा. आपल्या सर्वांचे आभार मंडळी. धन्यवाद. भेटूया अजून एका नवीन माहितीदार व्हिडिओमध्ये.